आणि मार्च 1 आमच्याकडे इथे दुपारी खूप स्नो झालेला आहे. सुजितने आत्ताच फोन करून सांगितलं की 9 इंच स्नो झालेला आहे रिचमंड एरियामध्ये. त्याच्यामुळे आज मार्च 2ला सुट्टी देण्यात आली आहे. कॅपिटॉलमध्ये कोल्ड रेड स्टेटस आहे. बाहेर आता सकाळी सकाळी वाऱ्यामुळे झाडांवरचं बर्फ उडतोय. आमच्या बाल्कनीमध्ये बघा केवढा स्नो आहे. पाय रुततोय म्हणजे अगदी ह्याच्यामध्ये बर्फामध्ये. बाहेर तर काय विचारच नको, गाड्या म्हणजे कळणारच नाही की कोणाची कुठली गाडी आणि काय. सगळा बर्फ उडतोय आता हवेमध्ये. आणि खाली लेक तो बघायचा जाऊन काय झालं लेकचं. नक्की गोठलेला असणार आहे पूर्ण लेक. खूप वाईट स्थिती आहे, भयानक. फर्स्ट टाइम एवढा स्नोफॉल बघितलेला आहे रिचमंडमध्ये. गेल्या 4 वर्षामध्ये सर्वात जास्त स्नोफॉल झाला आहे. आणि हे झाडांवरती किती बर्फ साठला आहे हे अंदाजा इथून कळेल तुम्हाला. झाडांच्या फांद्यांवरतीच ऑलमोस्ट 2-2.5 इंच स्नो आहे. आणि खालती तर विचारायलाच नको किती स्नो असणार आहे. आणि आमच्या बाहेर कॉरिडॉरमध्ये पण स्नो आहे आणि इथे बाल्कनीमध्ये पण स्नो साठलाय. अभिजित सायनिंग ऑफ फ्रॉम रिचमंड फॉर इंडिया न्यूज.